पदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड करण्यात आली आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली। अविश्वास ठरावापूर्वीच रोहिणी घुले यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला होता। रोहिणी घुले यांना बाजूला ठेवण्यासाठी राम शिंदे आणि रोहित पवार एकत्र आले। आता नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड झाल्यामुळे कर्जत नगरपंचायतीवरती राम शिंदे यांचेच वर्चस्व कायम आहे। दरम्यान यावरती आमदार रोहित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। इथं जे काही राजकारण चाललेलं आहे ते सुद्धा नगरपालिकेमध्ये त्याच्याकडे माझं खूप काही लक्ष नव्हतं। तिथे असणाऱ्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी तो घेतलेला निर्णय आहे। पण ज्या अध्यक्ष झाल्यात त्या काय भाजपच्या पक्षावर अध्यक्ष त्या ठिकाणी झालेत नाही, तर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नाहीत। त्यामुळे तिथल्या लोकल राजकारणामध्ये आत्ता तरी मी काही लक्ष दिलेलं नाही। तर अहिल्यानगरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार या निवडून आलेल्या आहेत। कर्जत नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड झालेली आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र आल्याचं या ठिकाणी दिसून आलंय। अविश्वास ठरावापूर्वीच रोहिणी घुले यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला होता आणि रोहिणी घुले यांना बाजूला ठेवण्यासाठी राम शिंदे आणि रोहित पवार हे एकत्र आल्याचं दिसून आलंय। कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपच्या छाया शेलार यांची आज निवड झालेली आहे नगराध्यक्ष पदासाठी। विशेष म्हणजे आपण यात जर बघितलं तर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळतं आहे। थेट बोलणार आहोत। एक वेगळं राजकारण पाहायला मिळतं आहे। भाजपच्या छाया शेलार यांना नगराध्यक्षपद देताना राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले, काय नेमकं? तसं पाहिलं तर वेगळं राजकारण काही नाही। आमचा जो 15 जणांचा जो गट आहे तो गटच अजून काँग्रेस राष्ट्रवादी या नावाने रजिस्टर आहे। त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला जाऊन पाठिंबा नाही दिलेला। हे आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी गटात आहे। कशामध्ये येतं? केवळ रोहित पवारांच्याच मार्गदर्शनाखाली हा 15 जणांचा गट आहे। मी प्रथमतः कर्जत शहरात रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता आणि प्रलंबित राहिलेली अपूर्ण कामे याच्यावर भर देणार आहे। त्यासाठी आम्हाला आदरणीय सभापती महोदयांनी पाठबळ ते देणारच आहेत आणि देतीलच। आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्वांच्या एकजुटीने आम्ही हा प्रयत्न करू। कर्जत शहराच्या नगराध्यक्षपदी छाया सुनील शेलार यांची आज निवड झाली। प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला। रोहित दादा आणि त्यांच्या सर्वांनी सहमतीचं राजकारण फक्त कर्जत शहरासाठी त्यांनी आज केलेलं आहे। आम्ही कर्जत शहरासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी पायाभूत सुविधा प्रामुख्याने आम्ही देणार आहोत। रोहिणी घुलेंना बाजूला ठेवण्यासाठी असं नाही, पण एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। पुढची बातमी पाहूयात। शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी वेदांत नेब हे रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत करतात। आपण पाहूयात। आपल्यासोबत